आपल्यामध्ये कृष्ण आहे, आपल्यामध्ये युधिष्ठिर आहे, आपल्यामध्ये अर्जुन आहे, आपल्यामध्ये सगळी पात्र आहेत महाभारतातली जी आपण बघितली. टीव्हीवरच्या सिरियल आपण तेव्हाच्या कालखंडामध्ये बघितल्या आणि भगवद्गीतेचं वेड आपल्याला लागलं, महाभारताचं वेड आपल्याला लागलं, रामायणाचं वेड आपल्याला लागलं. पण एका गोष्टीचा विचार जर केला तर ही पात्र आपल्यामध्ये भरून उरली. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा आपण काही करायला जातो, जेव्हा आपली द्विधा मनस्थिती होते, तेव्हा आपल्यामधला अर्जुन त्या ठिकाणी जागृत होतो. हे करू की ते करू असा द्विधा अवस्थितीत आपण ढकलल्या जातो आणि आपल्या पदरी त्या ठिकाणी निराशा पडते. युद्धभूमीवर तसंच अर्जुनाचं झालं, तसंच दैनंदिन जीवनामध्ये आपलं सुद्धा होतं. पण आपल्याला हे कळत नाही. काही माणसं गीता वाचत नाहीत, परंतु त्या गीतेच्या अनुरोधानं, त्या तत्वज्ञानानुसार त्यांचं संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी जगतात आणि या लोकातून परलोकामध्ये जातात. पण खरंच आपण गीता वाचावी, खरंच आपण ते ज्ञान संपादन करावं किंवा खरंच आपण त्या तत्वानुसार जगावं. काही माणसांमध्ये नैसर्गिकरित्या ते तत्व असतात आणि त्यानुसारच ते जगतात. खरी गीता ती आहे. जगण्याचा मार्ग म्हणजे गीता. दैनंदिन आयुष्यामध्ये जगणं म्हणजेच गीता. नमस्कार.